नमस्कार STCच्या प्रेमळ प्रेक्षक हो. नवीन व्हिडिओ म्हणजे लाईक तर केलंच पाहिजे. चला लाईक करून घ्या. मीत आणि माया यांची लव्ह स्टोरी भरपूर लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि प्रत्येकाने या सिरीजवर भरभरून प्रेम केलं आहे. तुम्ही सुपर थँक्स सुद्धा करू शकता. आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट, अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा आणखीन नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळतील. कमेंट सेक्शनमधल्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं. आजकाल कमेंट्स इतक्या छान असतात की एकापेक्षा जास्ती कमेंट व्हिडिओमध्ये टाकायची इच्छा होते. सध्या तरी प्रत्येक एपिसोडवरच्या 2 कमेंट्स टाकत आहे. तुम्ही देखील कमेंट करायला आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही लव्ह स्टोरी पोहोचवायला विसरू नका. सादर करीत आहोत कथेचा 60वा भाग, मीत घासतोय भांडे. डिनर रेडी आहे, चल फ्रेश होऊन ये, आपण डिनर करून घेऊ, माया त्याला म्हणाली. दोघांनी जेवायला सुरुवात केली. छान झालं आहे, मीत म्हणाला. माया प्रत्येक वेळी इतकं छान जेवण कशी काय बनवू शकते असा विचार मीत करू लागला. तू इथे आलीस तरी इतकं छान जेवण कसं काय बनवू शकलीस? म्हणजे इथल्या भाज्या किंवा मसाले हे थोडे वेगळे आहेत, तरी तुला हे कसं जमलं? मीतने आश्चर्याने विचारलं. मीत, माझा तो जॉब आहे, मला जवळपास सगळ्या प्रकारच्या डिशेस बनवता येतात, माया स्मित हास्य करत बोलली. तुझा रेस्टॉरंटचा बिझनेस नक्की यशस्वी होणार, मीत म्हणाला. मीतला तिच्याबद्दल इतका विश्वास आहे हे पाहून मायाला छान वाटलं. त्यांचं डिनर झालं. मीत, तू चल पुढे, मी हे भांडे घासून येते, माया डायनिंग टेबलच्या खुर्चीवरून उठून उभी राहत म्हणाली आणि किचनच्या सिंककडे चालू लागली. वेट, मीत मोठ्याने ओरडलाच. माया जागेवरच थांबली. मी भांडे घासतो, तिच्याकडे जात तो म्हणाला आणि तिच्या हातातील प्लेट्स त्याने घेतल्या. प्रेमातच माणूस इतका बदलू शकतो, हे लिशा आणि अंकिताचे शब्द तिच्या मनात घोळू लागले. जो मुलगा आजपर्यंत कधी कुठल्या कामासाठी स्वतःहून आला नाही, त्याला आज चक्क भांडे घासावे वाटत आहेत, हे खूप आश्चर्यचकित करणारं होतं. मीत, 1 मिनिट, मी तुला भांडे घासू देऊ शकत नाही, माया त्याच्या मागे सिंककडे जात म्हणाली. का? तुला असं वाटतं का की मी हे काम व्यवस्थित करू शकत नाही? मीतने विचारलं. असं नाही, पण तू याआधी आयुष्यात कधी भांडे घासले आहेत का? मायाने त्याला प्रतिप्रश्न केला. नाही, मी याआधी कधी हे काम केलं नाहीये, पण याचा अर्थ असं नाहीये की मी हे काम करूच शकत नाही, मीत बोलत होता आणि त्याने भांडे सिंकमध्ये ठेवून घासायला सुरुवात केली. तू जा बेडरूममध्ये आणि आराम कर, मीत पुढे म्हणाला. मायाने त्याच्याकडे पाहिलं. तो काही ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीये हे तिच्या लक्षात आलं. लिव्हिंग रूममध्ये ठेवलेला तिचा मोबाईल तिने घेतला आणि किचनच्या दारामध्ये उभी राहून काही सेकंद मीत कसा भांडे घासत आहे याची शूटिंग ती करू लागली. मीत राजाध्यक्ष, खुद्द मीत राजाध्यक्ष, लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचे मालक आज चक्क भांडे घासत आहेत, हा क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याइतकाच महत्त्वाचा आहे असं तिला वाटलं. त्याचं शूटिंग करताना ती स्वतःशीच हसली. व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर ती बेडरूमच्या दिशेने गेली. माया, लवकर इकडे ये, किचनमधून मीतचा आवाज तिला आला. मीत इतका मोठ्याने का ओरडला, काय झालं असेल असा विचार करत माया पळत किचनमध्ये गेली. सिंकमध्ये पूर्ण डिशवॉशर लिक्विडचा फेस झालेलं तिला दिसलं. भांड्यात किती लिक्विड लावावं हे त्याला समजलं नाही
आणि त्याने जास्ती लिक्विड लावल्याने पूर्ण सिंकमध्ये फेस झाला होता. बाजूला हो, त्याच्यावर न रागवता माया म्हणाली. मीत बाजूला झाला. माया सिंकच्या समोर येऊन थांबली आणि मीत तिच्या शेजारी थांबून आता माया काय करणार हे पाहू लागला. ज्या आत्मविश्वासाने तू म्हणाला होतास की तू हे काम व्यवस्थित करू शकशील, त्यानुसार मला वाटलं होतं की नक्कीच तू काहीतरी गडबड करणार, माया त्याला हसत म्हणाली आणि सिंकमध्ये हात घालून ड्रेन प्लग शोधू लागली. मला वाटतं मी जास्ती डिश लिक्विड वापरलं, मी शर्मेने खाली मान घालून म्हणाला. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करणाऱ्या माझ्याकडून अशी चूक झाली हा विचार तो करू लागला. इतकी सोपी गोष्ट त्याला कशी येत नाही हे बघून मायाला काय वाटेल असं त्याला वाटलं. मी विचार करतेय की ज्या मुलीचं तुझ्यावर क्रश होतं किंवा आहे त्यांना हे कळलं की तुला इतकी साधी गोष्ट देखील करता येत नाही तर त्यांना काय वाटेल, माया हसत म्हणाली. म्हणजे भांडे स्वच्छ घासायचं सोड, किती लिक्विड लावायचं हे देखील जर एखाद्याला येत नसेल तर त्याच्यावर क्रश असलेल्या मुलीचा पूर्ण हिरमोड झाला असता. माया जोरात हसली. तू माझं मन वाचत आहेस का, मीतने आश्चर्याने विचारलं. तोही हाच विचार करत होता. परत भांडे घासायचा आग्रह करू नकोस, माया त्याच्याकडे स्मितहास्य करत म्हणाली. त्याच्याशी बोलत बोलतच तिने भांडे घासून घेतले. सॉरी, मायाच्या वाक्याने तो आणखीनच शर्मिंदा झाला. त्याची अशी अवस्था झाली आहे पाहून मायाला मनातल्या मनात हसू येत होतं. हा मुलगा या गोष्टीला किती सिरियस घेत आहे. मायाने किचनमधल्या बाकी गोष्टी आवरल्या. किचनमध्ये आणखी कोणतं काम करून मायाला कशा प्रकारे इम्प्रेस करता येईल हा विचार करत मी तिथेच थांबला होता. किचनमध्ये माया किती सहजपणे वावरते, किती पटापट काम करते आणि सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित ठेवते हे मी कौतुकाने पाहत होता. चला, झालं माझं, माया म्हणाली. मीत आणि माया आता किचनमध्ये एकमेकांच्या समोर थांबले होते. या क्षणाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांना आता सोडवायचा होता. कसं आणि कुठे झोपायचं. मी बाहेर सोफ्यावर झोपते, माया शांततेचा भंग करत म्हणाली आणि किचनच्या बाहेर जायला निघाली. माया वेट, मीत मायाचा हात थांबवत म्हणाला. आपण एकाच बेडवर झोपू शकतो, सौम्य आवाजात तो म्हणाला. हे वाक्य बोलताना तो अवघडला. काय, माया थोडी मोठ्यानेच ओरडली. मीतला काय म्हणायचं होतं त्याबद्दल मायाला गैरसमज झाला आहे हे मीतने ओळखलं. मायाने सोफ्यावर झोपू नये असं त्याला वाटत होतं. म्हणजे मला म्हणायचं होतं की आपण घरीसुद्धा एकच बेड शेअर करतो, इथे पण आपण असंच करू शकतो, मीच स्पष्टीकरण देत म्हणाला. हो, ते आलं माझ्या लक्षात, पण आपण घरी ज्या बेडवर झोपतो तो बेड खूप मोठा बेड आहे आणि हा बेड म्हणजे त्यापेक्षा बराच लहान आहे, माया म्हणाली. तर माझं असं म्हणणं आहे की त्या बेडवर तू एकटा आरामात झोपू शकशील आणि मी सोफ्यावर झोपते, माया पुढे बोलली. आज दिवसभरात ज्या गोष्टी त्या दोघांमध्ये झाल्या होत्या त्यामुळे त्याच्या आणखी जवळ जायला माया अवघडून जात होती. तिला खात्री होती की ती जर त्याच्या जवळ झोपली तर रात्रभर तिला झोप लागणार नाही आणि तिला रात्रभर त्याच्याबद्दल विचित्र विचार डोक्यात येतील. आपण काहीतरी मार्ग काढू, पण तू असं सोफ्यावर झोपलेलं मला आवडणार नाही, मीत म्हणाला. आणि तसंही तू त्या सोफ्यावर व्यवस्थित झोपू शकणार नाहीस, तो थोडा लहान आहे आणि इतका मऊ देखील नाहीये. काही वेळापूर्वी मी तिथे झोपलो होतो तर मला थोडा अवघडल्यासारखं वाटलं, मीत पुढे म्हणाला. मी तिच्या काळजीने तसं म्हणत आहे
हे मायाला समजलं आणि त्याच्या डोक्यामध्ये काही दुसरे विचार नाहीयेत याची तिला खात्री पटली. पण तिला स्वतःवर कंट्रोल करण्यासाठी तरी त्याच्यासोबत बेडवर न झोपता सोफ्यावर झोपणं सोयीस्कर वाटत होतं आणि तिच्यामुळे त्याला झोपायला अडचण होऊ नये असं तिचं म्हणणं होतं. मी लहानपणापासून अनाथ आश्रमामध्ये राहिली आहे आणि झोपण्यासाठी बेडच असला पाहिजे असा माझा कधीही हट्टहास नव्हता आणि नसेल. माया अजूनही त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. पण माया, तू सोफ्यावर झोपलीस तर तुझी मान अवघडून जाईल किंवा तुझी कंबर सुद्धा दुखेल आणि उद्या दिवसभर तुझं अंग दुखल्यामुळे तू मला दूषणे देत बसलेलं मला आवडणार नाही. तसंही आपल्याला उद्या परतीचा प्रवास करावा लागेल, तर उगाच काही रिस्क नको. मीत हसत म्हणाला, मला वाटतं आपण बेडवर झोपावं. आपल्यामध्ये उशीची भिंत बनवण्या इतकी जागा जरी नसली तरी एक गोष्ट आपण करू शकतो. मीत बोलत होता, आपण दोघे एकमेकांकडे पाठ करून झोपूयात. दोघेही विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलं तर आपल्याला छान झोप लागेल. मीतने सुचवलं. मीत जे सुचवत होता ते मायाला पटत होतं. तिला बेडवर झोपवल्याशिवाय तो शांत बसणार नाही याची आता तिला खात्री झाली आणि तिने त्याचं म्हणणं नाही ऐकलं तर रात्रभर याच्यासोबत वाद घालत बसावा लागेल असं तिला वाटलं. ठीक आहे, माया म्हणाली. आजच्या एका रात्रीचा तर प्रश्न आहे. उद्या तसे पण आम्ही इथून निघू. एक रात्र ॲडजस्ट करू शकतो. माया स्वतःला समजावत म्हणाली. पण मी किचनच्या बाहेर जाऊ शकणार नाही. इथून हलू देखील शकणार नाही, माया बोलली. माया काय म्हणत आहे हे मीतला समजलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तिला दिसलं. जोपर्यंत तू माझा हात सोडणार नाहीस तोपर्यंत मी इथून कशी हलू शकेन, माया मिश्किलपणे हसत म्हणाली. मायाला लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर झोपायला जाण्यापासून थांबवण्यासाठी मीतने तिचा हात पकडला होता. पण इतका वेळ ते बोलत थांबले होते तेव्हा सुद्धा मीतने तसाच तिचा हात पकडून ठेवला होता. ओ येस, मीतला याची जाणीव झाली आणि लगबगीने त्याने तिचा हात सोडला. माया लाजून हसत किचनच्या बाहेर पडली. मीतने मायाला त्याच्यासोबत बेड शेअर करायला तर सांगितलं होतं, पण त्याच्या अशा वागण्यामुळे तो तिला स्पर्श न करता बेडवर झोपू शकेल का याची त्याला खात्री वाटत नव्हती. मीत, काय चालू आहे तुझं? किचनच्या कट्ट्यावर हात ठेवून मीत स्वतःशीच बोलला. माया बेडरूममध्ये गेली. तिने बॅगमधून तिचा नाईट ड्रेस काढला आणि चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन ती बाहेर आली. तेवढ्यात मीत बेडरूममध्ये आला. माया लगबगीने बेडवर पडली आणि ब्लँकेट चेहऱ्यावर ओढून झोपली. जर तिला इतक्या छोट्या बेडवर त्याच्यासोबत झोपायचं असेल तर तिला लवकर झोप लागली पाहिजे. नाहीतर एकदा मीत तिच्या शेजारी येऊन झोपला तर रात्रभर झोप लागणार नाही असं तिला वाटलं. बाथरूमचं दार उघडलेलं आणि बंद झालेलं तिला ऐकू आलं. काही मिनिटांनी तिच्या शेजारी मीत येऊन झोपलेलं तिला जाणवलं. ती त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली होती. मीत तिच्या जवळ आला आणि तिला खरंच झोप लागली का याचा अंदाज घेऊ लागला. इतक्या फास्ट हिला झोप पण लागली. मला वाटतं मी सुद्धा आता झोपलं पाहिजे. तो पुटपुटला आणि त्याच्या जागेवर झोपला. त्याने सुद्धा तिच्या विरुद्ध दिशेला तोंड केलं. दिवसभर थकल्याने दोघांनाही गाढ झोप लागली. मायाला नेहमीप्रमाणे पहाटे तिच्या वेळेला जाग आली. हे ठिकाण नवीन असलं तरी तिला छान झोप आली होती. खरं तर तिची उठायची इच्छा नव्हती,
पण दिवसभरात आज त्यांना भरपूर काम करायचं होतं. मार्क अंकलसोबतची इन्व्हेस्टमेंटसाठीची मीटिंग आणि परतीचा प्रवास यामध्येच पुढचे 24 तास जाणार होते. त्यामुळे उठून लवकर ब्रेकफास्ट बनवून घ्यावा आणि कामासाठी इथून बाहेर पडावं याचा विचार ती करू लागली. ती बेडवरच थोडी वळली आणि तिची नजर तिच्या शेजारी झोपलेल्या मीतवर पडली. त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. ज्यात दिवसभराचा थकवा असला तरी त्याच्या चेहऱ्यावर समाधान असल्यासारखं वाटत होतं. ती मीतकडे पाहत राहिली. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव तिच्या हृदयात साठत होता. खूप सुंदर आहे हा क्षण, ती स्वतःशीच म्हणाली. त्याच्या कपाळावर आलेले त्याचे केस मागे करावे का असा विचार तिच्या मनात आला, पण तिने स्वतःला त्यापासून थांबवलं. किती हँडसम आहे हा, ती नकळतपणे पुटपुटली. इतक्यात मीतने डोळे उघडले. काय करत आहेस तू? मी घाबरले ना, माया जोरात ओरडली. तू माझं कौतुक करत होतीस तर मग म्हणलं बघावं कौतुक करताना तू कशी दिसतेस ते, मीत बोलला. मायाला जेव्हा जाग आली होती तेव्हाच तिच्या आवाजाने मीत सुद्धा झोपेतून उठला होता, पण झोपलं असल्याची ॲक्टिंग करत होता. त्याच्यासमोर लपवण्यासारखं काही नाहीये याची जाणीव मायाला झाली. खरंच मीत, तू हँडसम आहेस, पण तुझी आत्तापर्यंत एकही गर्लफ्रेंड नव्हती यावर विश्वास बसत नाही, माया बोलू लागली. तिच्या या वाक्यावर मीत जोरात हसू लागला. पण मला काय करायचं याला गर्लफ्रेंड असू देत किंवा नसू देत, याने याच्या आधीच्या लाईफमध्ये कितीही अफेअर करू देत, माझा काय संबंध, माया स्वतःशीच म्हणाली. तू का हसत आहेस, मायाने त्याला विचारलं. आपण त्याला तेच प्रश्न विचारतोय का असं तिला वाटायला लागलं. तू माझ्यासोबत इतके दिवस राहिलीस, पण आज पहिल्यांदा तुला माझी तारीफ करावी वाटली. छान वाटलं तुझ्या तोंडून तारीफ ऐकायला, मीत म्हणाला. असं नाहीये, इतके दिवस आपण सोबत राहिलो असलो तरी इतका एकांतात वेळ आपण पहिल्यांदाच घालवला, माया तिची बाजू मांडत म्हणाली. हां, तो हॉस्पिटलमध्ये घालवलेला वेळ नको गृहीत धरूस, त्यावेळी मी आजारी होते, ती पुढे बोलली. आणखी काय, मीतने तिला विचारलं. काही नाही, मला असंही वाटतं की तू खूप भाव खातोस, माया पुढे बोलली. बेडवर अंथरुणात पडून ते या गोष्टी बोलत होते याचं त्या दोघांनाही भान नव्हतं. जणू काही आजच त्यांना सगळं बोलून मोकळं व्हायचं आहे असे ते बोलत होते. असेल कदाचित, पण मला वाटतं की तू माझ्यापेक्षा जास्ती भाव खातेस. बघ ना, इतके दिवस तू माझ्यासोबत आहेस, पण आज जाऊन कुठे तू माझ्या दिसण्याचं कौतुक केलंस, मीत बोलला. मी नाही भाव खात, माया पटकन म्हणाली. इतकं काय त्यात, तुझ्यासारख्या सुंदर मुलीने असा भाव खाणे काही चुकीचं नाहीये. तुझ्यासारखा सुंदर चेहरा बनवण्यासाठी कितीतरी मुली ट्रीटमेंट घेतात, लाखो खर्च करतात, मी तिला सांगत होता. आणि तुला हे कसं माहिती, मायाने लगेच विचारलं. याने अजूनही माझ्या त्या डेटिंगवाल्या आणि एक्स गर्लफ्रेंडवाल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मुद्दाम इग्नोर करतोय का, माया विचार करू लागली. अगं, मी हे पेपरमध्ये वाचलं होतं, मीतने लगेच स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे, थँक्यू माझं इतकं कौतुक केल्याबद्दल, बेडवरून उठत माया म्हणाली. काय करशील आता, बेडरूमच्या दरवाजाकडे जाणाऱ्या मायाला थांबवत मीतने विचारलं. फ्रेश होते आणि ब्रेकफास्ट बनवते, माया म्हणाली. ठीक आहे, मी सुद्धा आता उठतो आणि तयार होतो. मीत देखील बेडवरून उठला. शेजारच्या टेबलावर ठेवलेला त्याचा मोबाईल त्याने घेतला आणि स्क्रोल करू लागला. ओ माय गॉड, मोबाईलमध्ये पाहत तो मोठ्याने ओरडला.
ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.